नमस्कार मित्रांनो, विने दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समर आणि स्वानंदी गाडीतून येताना गप्पा करत आहे। समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, हे बघा, प्रेम ही आता अगदी जाणवण्याची गोष्ट आहे आणि तुम्ही विचार करून सांगा। स्वानंदी आता हो हो करत असते आणि समर परत म्हणतो की विचार करण्याची गोष्ट नाही, जाणवण्याची गोष्ट आहे ती। तेव्हा आता स्वानंदी मुद्दा म्हणते की अहो, शेवटी कसा आहे, निर्णय आहे आणि निर्णय मात्र सारासार विचार करूनच घ्यावा लागेल। तेव्हा समर म्हणतो की तुमचं एकदम बरोबर आहे आणि करा, तुम्ही विचार करा। त्यानंतर इकडे आता ही सुष्मिता आपल्या रूम मध्ये समरची सही करण्याचा प्रयत्न करत आहे। भरपूर कागद फाडते, सहीची प्रॅक्टिस तिची सुरू असते आणि तेवढ्यात अंशुमन आणि मलिका तेथे येतात। मलिका म्हणते की काय डॉटर इन लॉ, काय जमलं की नाही? सुष्मिता खूपच घाबरते आणि म्हणते की हो हो, हे बघा, असं जमलेलं आहे म्हणून आता ती सही जशी केलेली आहे तसं दाखवते। मलिका म्हणते की जमलेली आहे पण इतकी परफेक्ट नाही। त्यावरती अंशुमन म्हणते की राजवाड्यांचा आर बघ, अगदी जी सही आहे तर त्यापेक्षाही छोटा वाटतो, सी सुद्धा जरा मोठा कर। तेव्हा आता सुष्मिता म्हणते तुमच्या समोर दादांची सही खरंच किती हार्ड आहे, किती प्रयत्न केले। तेव्हा मलिका म्हणते की अगं, इतकं अवघड काही नाही, कारण तुला ती म्हण माहिती आहे ना, प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट, तसंच प्रॅक्टिस मेन परफेक्ट इन माय पिल्लू। आणि लगेच ती सुष्मिताला खुश करते। सुष्मिता लगेच खुश होते। अंशुमनला खुणावून मात्र आता मलिका बाहेर जाते। आता इकडे समर आणि स्वानंदी पुढे येतात तर समर ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो। स्वानंदी म्हणते की आता काय करायचं? समर म्हणतो की आता पुढचं सरप्राईज आहे। तेव्हा तो स्वानंदीला गाडीच्या खाली उतरतो आणि समोरचं बॅनर बघायला लावतो। त्यावर स्वानंदीचा आता फोटो असतो आणि आय लव्ह यू स्वानंदी मॅडम असं त्यावर लिहिलेलं असतं। तेव्हा आता स्वानंदी डोक्याला हात लावते आणि म्हणते की राजवाडे। तर समर विचारतो की काय लिहिलेलं आहे? तर लगेच स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो हे काय आहे, तुम्ही चक्क बॅनर लावला? समर म्हणतो की आय लव्ह यू बॅनरवर लिहिलेलं आहे, कसं वाटतं? तर लगेच आता स्वानंदी म्हणते की खरंच मला या सगळ्याची सवय नाही। समर म्हणतो की हो, मला सुद्धा नाही सवय आणि हे बघा, माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदा हे नवीन करतोय। हे बघा, या सगळ्याची सवय करून घ्या, कारण हे रोज घडणार आहे। आता मात्र मी रोज तुम्हाला म्हणणार आहे की स्वानंदी मॅडम आय लव्ह यू, कारण कसं आहे स्वानंदी मॅडम, तुमचा नवरा थोडासा रोमॅन्टिक प्रकारचा आहे। त्यावरती स्वानंदी म्हणते की हो, मला दिसतं, पण मला कळत नाही की हे सगळं तुम्ही कधी केलं। तेव्हा समर म्हणतो की चला, आता हे मात्र झालेलं आहे, पुढचं सरप्राईज मी तुम्हाला दाखवतो। स्वानंदी म्हणते की अजून काहीतरी? अहो बास, हे छान आहे खूप। स्वानंदी म्हणते की बापरे। समर म्हणतो की हो, या बसा गाडीमध्ये। त्यानंतर इकडे आता ही सुष्मिता सही करण्याची अजूनपर्यंत प्रॅक्टिस करत असते, पण अजून परफेक्ट सही काही तिला जमलेली नसते। अंशुमन मात्र मोबाईलमध्ये मग्न असतो। तर सुष्मिता म्हणते की अंश, अहो ऐका ना, खरंच मी कंटाळले, आता माझा हात सुद्धा दुखायला लागला। तर अंशुमन तिला म्हणतो की अगं सुष्मिता, असं कंटाळ करून कसं चालेल बरं, सही तर परफेक्ट करावीच लागेल। सुष्मिता म्हणते की मला असं वाटतं की थोडा वेळ मी ब्रेक घेऊयात का, आणि हे बघा, मी इतकी परफेक्ट सही करून सुद्धा झालेली आहे। तेव्हा लगेच अंशुमनला असं वाटतं की नक्की सही परफेक्ट झालेली आहे। तो लगेच आता बघायला येतो आणि बघतो तर काय, आणि म्हणतो की काय, याला तू परफेक्ट म्हणते का? सुष्मिता विचारते की म्हणजे अजूनपर्यंत परफेक्ट नाही जमली का? तेव्हा अंशुमन तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की कसलं परफेक्ट आणि कसलं काय, राजवाड्यांचा अजून सुद्धा आर छोटाच आहे। तेव्हा आता सुष्मिता म्हणते की सोडून द्या, मी आता बोर झालेले आहे। तेव्हा अंशुमन तिच्यावर इतका चिडतो, शटअप असं म्हणतो, आणि तुला काय वाटतं हा सगळा टाइमपास आहे का? एवढा वेळ झाला तर एक साधी सही सुद्धा नीट तुला येत नाही। त्यावरती आता सुष्मिता म्हणते की हे इतकं सोपं नाही, किती कॉम्प्लिकेटेड आहे ती सही। अंशुमन म्हणतो की मग काही उपकार करतेस का? किती दिवस तू अशी प्रॅक्टिस करत राहणार आहे? नाही जमत तर कशाला शो केला असेल? तेव्हा सुष्मिता म्हणते की हो अंश, जमते मला, त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे। अंशुमन रागाने म्हणतो की प्लीज, ज्यांना जमतं ना तर पहिल्या ट्राय मध्ये जमतं, मला नाही वाटत की तुला सही वगैरे जमेन म्हणून, युजलेस कुठली। म्हणून आता अंशुमन तिचा खूप अपमान करतो आणि रागाने मात्र तो मलिकाच्या रूम मध्ये निघून येतो। आता सुष्मिताला फार वाईट वाटतं। रागाने अंशुमनच्या रूम मध्ये, आता अंशुमन मलिकाच्या रूम मध्ये आल्यानंतर लगेच तो मम्माला म्हणतो, काय मम्मा, युजलेस आहे ती मुलगी, काही जमत नाही तिला। इतका ओरडलेला असतो तर मलिका आपले कान बंद करते आणि म्हणते की काय रे अंशुमन, इतकं ओरडण्यासाठी काय झालं तुला? तर अंशुमन म्हणतो की बघ, केव्हाची प्रॅक्टिस करते, अजूनपर्यंत तिला सही जमत नाही, त्याच चुका ती परत करते आणि आपला वेळ वाया घालवते। हे बघ मम्मा, सिरियसली मला नाही वाटत की तिला जमेल म्हणून। मलिका म्हणते की हे बघ, अरे तू काय करतो, तू जास्त तिला ट्रेस देतोय, जरा धीर धर। तेव्हा आता मलिका म्हणते की अरे किती वेळ, म्हणजे तू तिला ट्रेस वगैरे देऊ नकोस, जरा धीर धर। अंशुमन रागाने म्हणतो की तुला अजून सुद्धा तेच वाटतं की ते कार्टूनला जमेल म्हणून? मलिका म्हणते की हो नक्की जमेल, जरा पॉझिटिव्ह विचार कर।
तेव्हा अंशू म्हणतो की ओके ठीक आहे. त्यानंतर मात्र समर आता स्वानंदीला घेऊन पुन्हा तेथे टेकडीवर येतो. तेव्हा स्वानंदी आणि समर गाडीच्या खाली उतरतात, छत्री वगैरे घेतात. तर स्वानंदी म्हणते की अहो काय आपण पुन्हा तेथे आलो. समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम सर्कल तर पूर्ण व्हायला हवं. तेव्हा स्वानंदी आता बघते तर काय नर्सरीमधील आता कित्येक रोपं तिथे आणली गेलेली असतात आणि ती रोपं मात्र समरने ऍडजस्ट केलेली आहे. तेव्हा स्वानंदी विचारते की कधी आणली तुम्ही ही रोपं. स्वानंदीला फारच आनंद होतो. स्वानंदी म्हणते की नर्सरीतील झाडे तुम्ही इथे आणलीच कशी, तुम्ही खरंच खूप सुपरमॅन आहात. तेव्हा समर म्हणतो की थँक्यू. स्वानंदी म्हणते की तुम्ही तर पूर्ण वेळ माझ्यासोबत होता, हे सगळं मॅनेज कसं केलं तुम्ही. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम हे फक्त तुमच्यासाठी काही पण आणि किती पण. आणि हे बघा तुम्ही आता फार विचार करत बसू नका, तुम्हाला आता झाडं लावायची आहेत ना. तेव्हा समर आणि स्वानंदी खूप छान खुश होत आता झाडे लावत असतात. स्वानंदीला फारच आनंद होतो, ती खूप खुश होत आता ही रोपटी लावत आहे. एक झाड मात्र आता तो उचलतो आणि म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम याला कुठे लावायचं बरं. त्यावरती सुद्धा आता समरने आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. स्वानंदी म्हणते की आता तुला कुठे लावायचं आणि ती म्हणते की आय लव्ह यू टू पिल्लू, थँक्यू सो मच. तेव्हा समर विचारतो की हे झाड तुमच्या स्वप्नात आलं होतं का. स्वानंदी म्हणते की काय बोलतात हे. त्यानंतर समर तिला म्हणत असतो की अहो मी तुम्हाला वेळ घ्यायला सांगितला होता, मग अजूनपर्यंत काय झालं. मी तुम्हाला वेळ घ्यायला दिला होता, भरपूर वेळ झालेला आहे, मग द्या ना उत्तर. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा तुम्ही मला प्रश्न कधी विचारला. समर म्हणतो की मी फक्त माझ्या भावना व्यक्त केल्या. अहो मग तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा ना, तुमच्या भावना काय आहेत ते मला कळून द्या. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की योग्य वेळ आल्यानंतर सांगेल. तेव्हा समर म्हणतो की अरे अरे स्वानंदी मॅडम हेच केव्हाच लावलं हो तुम्ही, योग्य वेळ आल्यानंतर सांगेल, योग्य वेळ आल्यानंतर सांगेल. स्वानंदी मुद्दाम आता वाट बघायला लावत असते. स्वानंदी नाही म्हणते. समर म्हणतो की योग्य वेळ कधी येणार आहे ती योग्य वेळ. स्वानंदी म्हणते की हे झाड लावल्यानंतर कदाचित येऊ शकते आणि हे झाड अगोदर कुठे लावायचं ते सांगा, योग्य वेळ आल्यानंतर मात्र मी सांगते, म्हणजे हे झाड लावल्यानंतर. स्वानंदी खुश होत ते झाड लावायला जात असते. समोर थोडासा रुसून आता बसलेला असतो, सारखा तिच्याकडे बघतोय. आता मात्र तो आनंदला फोन करतो. आनंद ऑफिस मध्ये असतो. आनंद खुश होत फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो बोल ना, अरे प्रपोज केलं का. त्यावरती समर म्हणतो की हो केलं. आनंद म्हणतो की वाव क्या बात आहे. अरे समर पण कसं केलं, काय केलं. त्यावरती आता समर म्हणतो त्यांना आवडतं ते सगळं काही केलं. त्यावरती आनंद विचारतो की नक्की काय केलं बरं. समर म्हणतो की नर्सरी झाडं वगैरे सगळं. आनंद म्हणतो की क्या बात आहे. आनंद खूपच खुश होतो. आनंद म्हणतो की काय झालं, ती कशी रिॲक्ट झाली आणि बघ एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलेत का, आणि नाहीतर ती भारावून गेली असेल आणि रडली, तू रडला की ती रडली, असा प्रेमाच्या आढावाडा घेतल्या असेल हो की नाही. त्यावरती समर म्हणतो की आनंद हे बघ असं काही झालेलं नाही आणि हे बघ मी ठरवलं तसं सगळं काही केलं, मी त्यांना प्रपोज केलं आणि मनातील सगळं काही त्यांच्यासमोर व्यक्त केलं. त्या म्हणाल्यात की त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ लागेल, योग्य वेळ आल्यानंतर उत्तर नक्की देईल आणि मी सांगते असं मला म्हणाल्यात. आणि हे बघ आनंद मला असं वाटतं की मी जरा जास्तच केलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये बहुतेक काहीच नसेल, मी खूप घाईच केली का रे, म्हणजे बहुतेक बालिशपणा केला का रे मी. त्यावरती आनंद म्हणतो की हे बघ असं काही नसेल, तू लगेच असं रिॲक्ट होऊ नकोस आणि नक्की काहीतरी कारण असेल तिने तुझ्याशी न बोलण्याचं आणि हे बघ तिचं सुद्धा प्रेम असेल तुझ्यावर आणि ती मुद्दाम हे सर्व आता वेळ म्हणजे वाढवत असेल. तिचं प्रेम तुझ्यावर आहेच, तिचं प्रेम नाही असं होऊ शकत नाही. समोर म्हणतो की हे बघ आता मला काहीतरी पुरावा लागेल की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. त्यानंतर मात्र इकडे स्वानंदी निकिताला फोन करते आणि निकिताला हे सर्व काही सांगते. ते ऐकून आता निकिता म्हणते की काय बोलतेस. तर स्वानंदी म्हणते की हो ना, अगोदर बॅनर्स नंतर नर्सरी. आणि निकिता इतकी खुश होते आणि म्हणते की समर अरे तू तर माझी लाज राखलीस आणि त्याने जर काही पांचटसारखं केलं असतं ना मी तर त्याला फटकेच देणार होते. ते ऐकल्यानंतर आता स्वानंदी म्हणते की एक मिनिट, जे तुम्हाला माहिती होतं की ही सगळं काही ते करणार आहेत तर लगेच ही स्वानंदी असं विचारल्यानंतर निकिता म्हणते की हो नक्कीच, मला म्हणजे सांग की नक्की तुला काय झालं होतं. आवाक झाली असेल. स्वानंदी म्हणते की आवाक धडधड वाढली होती, मला तर कसं आणि काय रिॲक्ट करायचं ते सुद्धा कळत नव्हतं. मी फक्त शॉक मध्ये बघत होते, मी फक्त अशा दिवसांची स्वप्न बघत होते. गेल्या काही दिवसापासून ते स्वप्न डायरेक्ट माझं खरं झालं. मी या सगळ्याची अपेक्षा खरंच केली नव्हती. त्यावरती निकिता म्हणते की मग तू काय म्हणालीस. त्यावरती लगेच आता स्वानंदी म्हणते की मी अजूनपर्यंत काही म्हणाले नाही, मी नंतर उत्तर देईल असं म्हणाले, विचार करून असं म्हटले. तेव्हा आता निकिता म्हणते की अगं तू कबुली द्यायची होती, तू असं का केलंस. तेव्हा आता कबुली द्यायची होती ना तू असं म्हणते. तर
लगेच स्वानंदी म्हणते की नाही, कारण मला असं म्हणजे करता येत नव्हतं. मुळात म्हणजे अगं हे बघ निकिता, मी का बोलून दाखवायचं, त्यांनी माझ्या मनामध्ये नक्की काय आहे ते मात्र समजून घ्यावं. त्यावरती आता लगेच निकिता म्हणते की सेम, तुम्ही दोघंही एकदम सेम आहात. अगं नवऱ्यांना असं कळत नसतं, एवढे हुशार नसतात ते. प्रत्येक गोष्ट आहे ना ते मात्र अशी व्यवस्थित सांगावी लागते स्वानंदी. त्यावरती स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, योग्य वेळ आल्यानंतर मी त्यांना नक्कीच सांगेल, तुम्ही त्यांना काही सांगू नका, मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यावरती आता निकिता म्हणते की नाही बाई, फक्त उशीर करू नको, तू सुद्धा त्याला सांगून टाक की तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आणि तेवढ्यात समर आवाज देतो की स्वानंदी मॅडम. तेव्हा आता समरने आवाज दिल्यानंतर स्वानंदी म्हणते की ओके ओके, मी तर विसरलेच होते की हे मात्र समोर आहे. आणि आता ती बाय करून फोन ठेवते. त्यानंतर मात्र आता समर आणि स्वानंदी गाडीमध्ये बसून आता येत असतात. स्वानंदी एक चिठ्ठी काढते आणि समर म्हणतो की काय आहे, तर चिठ्ठी आहे वाटतं. तेव्हा स्वानंदी ती चिठ्ठी उघडते. त्यामध्ये असं लिहिलं असतं की पहिल्या सरप्राईजने तुम्हाला आवडलं असेलच, तुम्ही सरप्राईज आता बघत असताना मी फक्त तुमच्याकडे बघत होतो. पिवळ्या रंगाच्या साडीत ती खरंच खूप छान दिसतात. तरी मात्र त्या चिठ्ठीमध्ये त्याने स्वानंदीचं कौतुक केलेलं आहे. स्वानंदी वाचून आता लाजत असते. समर खूप खुश होत तिच्याकडे पाहत असतो. स्वानंदी विचारते की राजवाडे काय आहेत. समर म्हणतो की हे बघा कॉम्प्लिमेंट. तेव्हा कोणाचा फोन होता बरं मगाशी. आता स्वानंदी म्हणते की हो हो सांगते. मुद्दाम ती विषय बदलते. आता आपण कुठे चाललो असं विचारते. स्वानंदी म्हणते की तुम्ही नक्कीच माझ्यावर चिडलेत राजवाडे. समर म्हणतो की माझा तुमच्यावर काय हक्क आहे चिडण्याचा. स्वानंदी म्हणते की तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून नक्कीच तुम्ही चिडलात. समर जरा मोठ्या आवाजात बोलतो. उगाच मात्र आपलं सुरू असतं की राजवाडे चिडलात का, राजवाडे चिडलात का, आणि मी कुठे चिडलोत. तेव्हा स्वानंदी हसते. स्वानंदी म्हणते की दादा तुम्ही मात्र आता गाडी जरा हळूच चालवा, ड्रायव्हरला सांगते. आणि स्वानंदीला मात्र हसू येत असतं. आणि समोरचं सुरू असतं की राजवाडे चिडलात का, राजवाडे चिडलात का, मी काही चिडलेलं नाही असं म्हणतो. स्वानंदी म्हणते की बरं ओके. मात्र स्वानंदी रोमांटिक होऊन आता समरकडे पाहत असते आणि मनात म्हणते की राजवाडे हे काय केलं तुम्ही, एका म्हणजे दिवसात, अख्ख्या दिवसात तुम्ही माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतके रोमांटिक असता. त्यामुळे मात्र मी जास्तच तुमच्या प्रेमामध्ये आणखीन पडलेले आहे. कारण मला तुम्हाला घट्ट मिठी मारून सांगायचं आहे की मला तुमच्याबद्दल काय काय वाटतं. खरंच सॉरी, मी आता नाही सांगू शकत. म्हणून स्वानंदी हसत असते. नंतर समर मात्र आता स्वानंदीला आणखीन एका अशा सरप्राईज देण्यासाठी घेऊन येतो. तेव्हा समोर स्वानंदी बघते तर तेथे आता पूर्ण बॅनर्स लावलेले असतात. त्यामध्ये सुद्धा आय लव्ह यू स्वानंदी असं लिहिलेलं असतं आणि ते एक मस्त रोमांटिक जागा असते. आता स्वानंदी म्हणते की काय राजवाडे. समर विचारतो की आवडलं का. तेव्हा स्वानंदी हसते आणि राजवाडे काय करतात तुम्ही हे सर्व. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्ही अजूनपर्यंत माझं उत्तर नाही दिलेलं. स्वानंदी परत म्हणते की मी योग्य वेळ आल्यानंतर सांगेल. त्यानंतर निकिता इकडे आजीला सगळं काही फोन करून सांगते. तर आजीला फारच आनंद होतो. म्हणजे शेवटी समरने धाडस केलंच. म्हणजे पिंट्याने बघ ना आता त्या दोघांचा खरा संसार सुरू होईल आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये असेच बुडून जातील. वर्षभरात मात्र मी माझं परतोंड सुद्धा माझ्या मांडीवर खेळत असेल. तेव्हा निकिता म्हणते की आजी अगं थांब. आणि म्हणते की हे बघ आजी, अगं समरने फक्त प्रपोज केलेला आहे पण आपल्या मॅडमने अजूनपर्यंत उत्तर कुठे दिलेलं आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं का उत्तर दिलं नाही. एरवी तर मात्र ती आता पिंट्याच्या कौतुकाने सुद्धा स्वतःचीच हसत असते. त्या मात्र मी तिला समरच्या शर्टाशी बोलताना बघितलेलं आहे. आजी हसत सांगत असते. निकिता म्हणते की काय बोलते आजी, तिचं सुद्धा पिंट्यावर खूप प्रेम आहे. त्यावरती आता निकिता म्हणते की ते तर आहेच पण मॅडम सुद्धा उत्तर देणार आहेत म्हणे. आजी म्हणते की अगं ते दोघं आलेले आहेत वाटतं, मी तुला नंतर फोन करते. निकिता म्हणते की ठीक आहे. निकिता हसते आणि म्हणते की शर्टाशी बोलते. त्यानंतर आता समर आणि स्वानंदी जेव्हा घरात येतात आजी खुश होत विचारते की काय झालं. दोघांचे चेहरे तर खूपच खुललेले दिसतात. ते दोघांचा सुद्धा दिवस आज खूपच छान गेला वाटतं. मलिका मात्र चोरून हे सर्व पाहत असते. समर आणि स्वानंदी हो असं म्हणतात. आजी खुश होत म्हणते की अगं बाई तुमच्या तर सगळ्या तारा एकदम जुळायला लागल्यात वाटतं. हे बघ नंदू, अगं वटपौर्णिमा जवळ आलेली आहे, आपल्याला तयारीला लागलं पाहिजे. मी ना सगळ्या कामांची लिस्ट बनवून ठेवलेली आहे, चल तुला दाखवते. स्वानंदी म्हणते की हो आजी, माझं सगळं काही लक्षात आहे. तेव्हा आता हे दोघे आतमध्ये गेल्यानंतर मलिका म्हणते की हे माझ्या घरात नक्की काय सुरू आहे. समरने स्वानंदीला प्रपोज केलं ते पण चक्क, म्हणजे हा नक्की तिच्या प्रेमात पडला म्हणून मलिकाला धक्काच बसतो. त्यानंतर समर आणि स्वानंदी रूम मध्ये आलेले आहेत. तर समर तिला म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम तुम्ही वटपौर्णिमा वगैरे करू नका. स्वानंदी म्हणते की काय बोलतात, म्हणजे मध्ये आपल्यात काहीच नाही, सगळं काही अगोदर सारखं आहे, प्रेम वगैरे काहीच नाही. तेव्हा स्वानंदी हसते. तुम्ही माझं उत्तरच दिलेलं नाही. स्वानंदी म्हणते की अहो हे बघा योग्य वेळ काही हवी असते की नाही. समर म्हणतो की केव्हा तुमची योग्य वेळ येणार आणि ती मला कधी समजणार. जाऊन ते तुम्ही वटपौर्णिमा साजरी करू नका.
आता सोनाली सुद्धा मुद्दा म्हणते की ठीक आहे, नाही म्हणतात तर नाही करत. तेव्हा आता समर म्हणतो की काय नाही म्हणतात, म्हणजे तुम्ही खरंच वटपौर्णिमा साजरी नाही करणार? म्हणजे इतके सगळे काही सण तुम्ही इतक्या उत्साहाने साजरे करता, आजीची काही इच्छा वगैरे आहे की नाही? तेव्हा आता सोनाली म्हणते की आजींची इच्छा आहे म्हणून मी खाली हो म्हणाले. तुम्हाला जर करेक्ट नको असेल तर मी नाही करत, नको साजरी करायला. सोनाली मुद्दाम समरची गंमत करत असते. समर मात्र आता मनामधून घाबरतो, कारण खरंच सोनाली मॅडम वटपौर्णिमा नाही साजरी करणार आणि एकतर माझ्या प्रपोजलचं सुद्धा उत्तर नाही दिलेलं. यांच्या मनामध्ये खरंच काही नसेल का? आणि वाटलंच होतं मला, त्यामुळे उगाच मी प्रपोजल करण्याची घाई केली. हे बघा सोनाली मॅडम, आता तुम्हाला वटपौर्णिमा साजरी करावीच लागेल, मलाच काहीतरी हालचाल करावी लागेल असे तो मनात सोनालीकडे बघत म्हणतो. सोनाली म्हणते की राजवाडे काय झालं? तर समर म्हणतो की काही नाही, आलो मी चेंज करून. तेव्हा आता सोनाली मात्र समर बाहेर गेल्यानंतर मनात म्हणते की सॉरी राजवाडे, मला माहिती आहे की तुम्हाला त्रास होतो, नका काळजी करू, मी माझ्या मनातील तुम्हाला लवकरच सांगणार आहे. म्हणून सोनाली खुश होते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.